रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकत आहोत श्री देवी भागवत पुराण अध्याय क्रमांक। आता आपण 1 ते 110 पर्यंत आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता। आणि जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर पुढील अध्याय मिळवण्यासाठी, पुढील व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्की ह्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, तसेच शेअर सुद्धा करा। तर चला सुरुवात करूया। श्री देवी भागवत पुराण अध्याय क्रमांक 111 जपमाळ रक्षण। श्री नारायण म्हणाले, रुद्राक्षाचे मुख म्हणजे ब्रह्मा, गोल भाग म्हणजे शिव व पुच्छ म्हणजे विष्णू होय। त्याच्या पूजनाने भोग व मोक्ष मिळतो। रुद्राक्षांची माळ बनवून तिची पूजा करावी व तिच्या साह्याने ध्यान करावे। जाबालोपनिषदात असे सांगितले आहे की रुद्राक्ष धारण करण्याने पाप नाहीसे होते। भद्राक्षापेक्षा रुद्राक्ष श्रेष्ठ आहेत। आवळ्या एवढे रुद्राक्ष श्रेष्ठ मानावे। गोल गुळगुळीत घट्ट काट्यांनी युक्त नैसर्गिक छिद्राचे रुद्राक्ष उत्तम मानावेत। येथेच अध्याय 111 संपन्न होतो। आता आपण 112 अध्याय ऐकूयात। शिरोव्रत आणि पाशुपत व्रतविधी कसा आहे तो आता ऐकूयात। श्री नारायण म्हणाले, सामान्य अग्नीतील भस्म हे गौण असले तरी अज्ञाननाशक असते। हे अनेक प्रकारे असते। अग्निहोत्रात तयार झालेले, वीरचांदलापासून तयार झालेले, औपासनानल म्हणजेच स्मार्ताग्नी किंवा विवाहाग्नीपासून उत्पन्न झालेले, समिधा अग्नीपासून तयार झालेले, पंचाग्नीपासून म्हणजे भोजन बनविण्याचा अग्नीपासून दावाग्निजन्य भस्म ही सर्व गौण आहेत। ही सर्व भस्मे विशिष्ट लोकांना विशिष्ट प्रकारची सांगितलेली आहेत। विरजा म्हणजे होमासाठी चित्रा नक्षत्र पौर्णिमा हा उपयुक्त काल आहे, तर आपला देश व स्वस्थान शेत वन उपवन ही उपयुक्त स्थाने आहेत। पौर्णिमेच्या आधीच्या त्रयोदशीला स्नान व नित्यकर्म करावे। आचार्याचे पूजन करून शुद्ध यज्ञोपवीत श्वेतमाला धारण करून कुशासनावर बसावे। पूर्व अभिमुख किंवा उत्तराभिमुख होऊन कुश हातात घेऊन 3 प्राणायाम करावे। नंतर शिवा यांचे ध्यान करून प्रार्थना करावी। मी आजीवन 12 वर्षे 6 वर्षे 3 वर्षे 12 महिने 6 महिने 3 महिने 1 महिना 12 दिवस 6 दिवस 3 दिवस आणि किंवा 1 दिवस व्रत करीन असा संकल्प करावा। होमासाठी अग्नी सिद्ध करून त्यात धृत, समिधा व चरू यांच्या आहुती द्याव्यात। चतुर्दशीला स्वशुद्धी करता मूलमंत्राने त्याच समिधा आदींनी आहुती द्याव्यात। नंतर प्रत्येक तत्वाच्या नामोच्चाराने आहुती द्याव्यात। याप्रमाणे पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये, पंचप्राणवायू, स्थधातू, मन, बुद्धी, अहंकार, सत्व, रज, तम हे 3 गुण, प्रकृती, पुरुष, राग, विद्या, कला, निर्यात, काल, माया, शुद्धी, विद्या, महेश्वर, सदाशिव, शक्ती तसेच शिवतत्व या तत्वांनी मंत्रासह क्रमशः हवन करावे। गायीचे शेण घेऊन त्याचा गोळा बनवून त्याला ओम नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राने अभिमंत्रित करावे। नंतर अग्नीत ठेवून त्याचे रक्षण करावे। त्या दिवशी हवशांत भोजन करावे। चतुर्दशीच्या प्रातःकाली वरील प्रकारची नित्यकर्मे व तसेच हवन वगैरे करावे। त्या दिवशी निराहार राहावे। नंतर पौर्णिमेच्या प्रातःकाली नित्यकर्मे करून पंचाक्षर मंत्राने हवन करावे। मग रुद्राग्नी विसर्जन करून काळजीपूर्वक भस्म उचलावे। नंतर जटा धारण कराव्या किंवा शिरमुंडन करून स्नान करावे। नंतर दिगंबर साधू भगवे वस्त्र किंवा मृगछाला लंगोटी धारण करावी। 1 वस्त्र किंवा वल्कल नेसावे। हाती दंड व कटीला मेखला धारण करावी। मग हातपाय प्रक्षालन आणि 2 आचमने करावीत। मग जमविलेले भस्म पूर्वोक्त अग्निरीती आधी आथर्ण व मंत्र म्हणून शिरापासून पायापर्यंत क्रमाने भस्म लावावे। त्रायुष्यजमद अग्ने इत्यादी मंत्रांनी त्रिपुंड धारण करावा।
त्यामुळे शिवत्व प्राप्त होते. याला पाशुपत व्रत म्हणतात. यामुळे पशुत्व भाव दूर होतो. साधकाने हिंसा व पशुतुल्य विचारांचा त्याग करावा, मग शिवाचे पूजन करावे. हे भस्मस्नान पुण्यप्रद व सुखदायक असे आहे. यामुळे आयुष्य, बल, आरोग्य, सौंदर्य वाढते व शरीर तेजस्वी होते. भस्म हे शांतिक, पौष्टिक व कामद अशा 3 प्रकारचे आहे. हे धारण करण्याने महामारीपासूनही मुक्ती मिळते. प्रथम जलस्नानानंतर भस्म स्नान करावे. ईशान सर्व विद्यानाम या मंत्राने शिर व हातपाय यांचे प्रक्षालन करावे. तत्पुरुष मंत्राने मुखावर, अघोर मंत्राने हृदयावर, वामदेव मंत्राने नाभीवर भस्म लावावे. मग सद्योजानदी मंत्राने संपूर्ण अंगाला भस्म लावावे. माध्यान्नी पाण्यात मिसळून भस्म लावावे. सायंकाळी तर्जनी, मध्यमा, अनामिका यांनी कोरडेच भस्म लावावे. संपूर्ण अंगाला भस्म लावायचे नसेल तर त्रिपुंड धारण करावा. मूर्धा, ललाट, कान, हृदय, बाहुद्वय या ठिकाणी त्रिपुंड धारण करावा. मस्तकावर 5ही बोटांनी प्रासाद मंत्राने भस्म धारण करावे आणि अनामिकेने शिरोमंत्राने लावावे. त्रिपुंडाच्या 3 रेखा ब्रह्मा, विष्णू, महेश रूप असतात. गुरुमंत्राविना अमंत्रक भस्म धारण करू नये. गायीचे शेण जमिनीवर पडण्याआधीच हातात गोळा करावे. ते जास्त ओले किंवा कोरडे किंवा दुर्गंधीयुक्त असू नये. नंतर ते मूलमंत्रासह शिवाग्नीमध्ये ठेवावे. भस्म झाल्यानंतर ते वस्त्राने गाळावे. धातू, काष्ट, मृत्तिका अथवा शुद्ध पदार्थाने बनविलेल्या पात्रात ठेवावे किंवा कापडी पिशवीत ठेवावे. श्राद्ध, यज्ञ, जप, होम, वैश्वदेव, देवपूजा इत्यादी पूर्वी त्रिपुंड धारण करावा. येथेच 112वा अध्याय समाप्त होतो. आता सुरुवात करूया 113वा अध्याय, गायत्री महिमा. श्री नारायण म्हणाले, नारदा, ज्या ब्राह्मणाला संध्येचे ज्ञान नाही तो जिवंत असून मृतवत असतो. संध्या येत नसेल तर कोणतीच कर्मे सफल होत नाहीत. संध्येची देवी गायत्री आहे. सूर्योदयी व सूर्यास्त समयी घरी, गोठ्यात किंवा देवीच्या मंदिरात संध्या करावी. वेदांनी हिची नित्य उपासना केल्यामुळे तिला वेदोपास्या म्हटले आहे. त्रिकाल संध्येने भरपूर पुण्य मिळते. ब्रह्मादी देवसुद्धा गायत्रीचे ध्यान व जप करतात. हे परमेश्वरी गायत्री माते, जवाकुसुमाप्रमाणे तुझी आभा आहे. रक्तचंदन लावून, लाल वस्त्र परिधान करून, लाल कमळावर बसलेली, लाल पुष्पांची माला परिधान केलेली, 4 मुखे व 4 भुजांनी युक्त अशी हंसवाहिनी, वेदांचे पूर्ण अध्ययन करणारी, ब्रह्मदेवाच्या हृदयात वास करणारी अशी आहे. तिचे 4 चरण म्हणजे 4 वेद, व्याकरण, ज्योतिष, इतिहास, पुराण, उपनिषदे ही मस्तके आहेत. मुखात अग्नी, शिखेत रुद्र, चित्तात विष्णू निवास करतात. अशा प्रकारे तिचे ध्यान करून तिच्यासमोर पुढील 24 मुद्रा कराव्यात. उदाहरणार्थ, सम्मुख, संपुट, चित, विस्तृत, द्विमुख, त्रिमुख, चतुष्क, सन्मुखो मुख, विलंब, मुष्टिक, मत्स्य, कूर्म, वराह, सिंहाक्रांत, महाकरांत, मुद्गर, पल्लव या मुद्रा केल्याने देवी संतुष्ट होते. नंतर 100 अक्षरी गायत्री मंत्र म्हणावा. गायत्रीची 24 अक्षरे त्यात आहेत. जात वेदस नावाचा ऋचा, त्र्यंबक, अर्चनाची ऋचा जोडली की 100 अरांचा महापुण्यदायक मंत्र तयार होतो. 5 प्रणव असलेला गायत्री मंत्र पठन करावा. धर्मशास्त्रात गायत्रीचे संपुट व षडाकार असे प्रकारे सांगितलेले आहेत. तुरिया गायत्री असाही एक प्रकार आहे. गायत्री छंदाचा देव सविता, सूर्यनारायण व ऋषी विश्वामित्र आहेत. येथेच अध्याय क्रमांक 113 समाप्त होतो. आता आपण 114व्या अध्यायाला सुरुवात करूया. देवी पूजन विधान. श्री नारायण म्हणाले, नारदा, माता भगवतीच्या पूजनाची पद्धत मी तुला आता सांगतो. प्रथम गुरूंना वंदन करून आचमन करावे. संकल्प, भूतशुद्धी, मातृकान्यास व षडंगन्यास करावा. शंख स्थापित करावा. देवीच्या पीठाचे पूजन करून देवीचे ध्यान करावे. नंतर मनोभावे देवीला आसनादी उपचार अर्पावेत. पंचामृतांनी स्नान घालावे. उसाचा रस, आंब्याचा रस किंवा द्राक्षाचा रस, तसे कर्पूर, केशर, कस्तुरी, अत्तर यांनी सुगंधित केलेले जल किंवा कमल जलाने देवीला स्नान घालावे. नंतर अगरबत्ती, धूप, दीप अर्पावे.
षड्रस पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करावा. गंगाजल किंवा श्रीफळ जल अर्पावे. लवंग विलायची युक्त विडा अर्पण करावा. वाद्य व गायनाने देवीला संतुष्ट करावे. मनोभावे एकाग्र होऊन जगदंबेचे पूजन करावे. चुकले माकले क्षमा कर म्हणावे. ती माता आहे, नुसत्या स्मरणाने प्रसन्न होते तर षोडशोपचारी पूजेने प्रसन्न होणार नाही का? श्री नारायण नारदाला बृहद्रथ राजाची गोष्ट सांगू लागले. एकदा हिमालयातील एक चक्रवाक पक्षी फिरत फिरत काशीला आला. भगवती अन्नपूर्णेच्या मंदिराभोवती अन्नाच्या आशेने त्याने गिरट्या घातल्या. अर्थातच त्याच्याकडून प्रदक्षिणा घातली गेली. तो तेथेच राहू लागला. नंतर तो मृत्यू पावल्याने स्वर्गलोकी गेला. स्वर्ग सुख भोगून पृथ्वीवर एका श्रेष्ठ क्षत्रिय कुळात त्याचा जन्म झाला व तोच हा बृहद्रथ राजा होय. तो धार्मिक, सत्यवादी, संयमी, त्रिकालज्ञाता, जितेंद्रिय असा होता. त्याला पूर्वजन्मीचे स्मरण होते हे ऋषींना समजले. ऋषी त्याच्याकडे गेले. ऋषींचा आदर सत्कार करून त्याने येण्याचे कारण विचारले. ऋषी म्हणाले, हे राजन, तुला कोणत्या पुण्यामुळे पूर्वजन्मीचे स्मरण झाले आहे? तू त्रिकालज्ञाता कसा झाला हे समजून घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. ते तू आम्हाला सांग. तेव्हा राजाने त्यांना सांगितले, मी पूर्वजन्मी चक्रवाक पक्षी होतो. नकळत माझ्याकडून माता अन्नपूर्णेची सेवा घडली, त्यामुळे मला ही शक्ती प्राप्त झाली. येथेच अध्याय 114 समाप्त होतो. आता सुरुवात करूया 115 अध्याय. संध्या व पुनश्चरण. श्री नारायण म्हणाले, हे देवर्षी, अनुष्ठानाहूनही श्रेष्ठ फल देणारी अशी जी माध्यान्ह संध्या आहे तिच्याविषयी ऐक. संध्येची देवी गायत्री ही श्वेतवर्णीय त्रिलोचन अक्षमाला, त्रिशूल, वरद व अभयमुद्राने सुशोभित अशी असते. ही वृषभावर बसलेली तमोगुणी भूलोकाची व्यवस्था पाहणारी आहे. तिला वंदन करून ध्यान करून आचमन करावे. नंतर पुष्प किंवा जल किंवा बिल्बपत्राने पूर्व अभिमुख होऊन अर्घ्य द्यावे. मंदेह नावाचा राक्षस सूर्यभक्षणाची इच्छा करतो, म्हणून निवारण्यासाठी अर्घ्य द्यावेत. संध्येमध्ये प्रणवयुक्त गायत्रीचे मंत्र म्हणून अर्घ्य द्यावेत. माध्यान्ह संध्येवेळी आकृष्णेन या मंत्रासह जल, पुष्प, बिल्बपत्र किंवा दुर्वा यांचे अर्घ्य द्यावेत. तर्पण विधीमध्ये भूपुरुष तर्पयामी मनो नमः किंवा यजुर्वेद तर्पयामी नमो नमः म्हणून तर्पण करावे. अशा तऱ्हेने हिरण्यगर्भ, अंतरात्मा, सावित्री, देवमाता, सांकृती, संध्या, युवती, रुद्राणी, निमृजा, सर्वार्थ सिद्धकारक, सर्व मंत्रार्थ सिद्धिदा, भूर्भुवस्व पुरुष म्हणून तर्पयामी नमो नमः म्हणून माध्यान्ह तर्पण करावे. नंतर उद्युत्य इत्यादी आणि चित्रदेवांना इत्यादी मंत्रांनी सूर्याचे उपस्थान करावे. मग मंत्रसाधना करून जप करावा. जपाची पद्धत ऐक. प्रातःकाली आपल्या हातांचे उत्तान, माध्यान्हकाली हृदयाजवळ व सायंकाळी संध्येच्या वेळी हात खाली ठेवावे. अनामिका बोटाच्या दुसऱ्या पेरापासून आरंभ करून कनिष्ठिका आदी बोटांच्या पेरांवरून क्रमाने तर्जनीच्या मुळापर्यंत जप करीत गेल्यास त्या जपाला कर्माला म्हणतात. 1000 जपाने शुद्धी होते. 4ही वेदांचे अध्ययन करण्यापेक्षा श्रेष्ठ गायत्री जप करावा. प्रथम 3 वेळा आचमन, 2 वेळा मार्जन, उजवा हात व पायांचे प्रोक्षण करावे. डोके, नेत्र, नासिका, कान, हृदय, शिखा यांचे प्रोक्षण करावे. देश व काल यांचा उच्चार करून संकल्प करावा. उजव्या हाती 2 कुश, वाम हाती 3 कुश, आसन, यज्ञोपवीत, शिखा व तळवे या ठिकाणी 1-1 कुश ठेवावा. प्रथम गायत्री मंत्र 3 वेळा म्हणून ओम अग्निमीडे यदंगे अग्निर्वे अथ महाव्रत चैव पंथा आदी मंत्र म्हणावे. काही रूख मंत्राचे पाठ करावे. मग देवांचे तर्पण करून प्रदक्षिणा घालावी. जानवे कंठीप्रमाणे गळ्यात अडकवून शतरची माध्यम, गृत्समद, विश्वामित्र, कामदेव, अत्री, भरद्वाज, वसिष्ठ, प्रगात, पावमान, शूद्रसूक्त, महासूक्त, सनक, सनंदन,
सनातन, सनतकुमार, कपिल, आसुरी, वोहिल व पंचशीर्ष या ऋषींना तर्पण करावे. नंतर अपसव्य करून सुमंत, जैमिनी, वंशपायन, पौल, सूत्र, भाष्य, भारत व महाभारत इत्यादी ऋषी तृप्त व्हावेत अशी कामना करावी. आपल्या कुलात गोत्रात जे पुत्रहीन असे मृत्यू पावले आहेत त्यांना जल अर्पण करावे. अशा प्रकारे ब्रह्मयज्ञ करावा. नंतर वैश्वदेव, अन्नदान, गोग्रास, ब्राह्मण भोजनासह भोजन करावे. पुराण श्रवण करावे. देवीची प्रार्थना करावी. हे सरस्वती माते, कृष्णांगी, कृष्ण वस्त्रधारिणी, शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणारी, गरुडारूढ रत्नाभूषणांनी सजलेली, सच्चिदानंद स्वरूपी, सात्विक भावयुक्त, सूर्यपथगामिनी अशा देवीला मी वंदन करतो. अशा प्रकारे ध्यान करून संध्येचा संकल्प करावा. अपोहिष्ट मंत्राने मार्जन तसेच अग्निश चेती या मंत्राने आचमन करून बाकी पूर्वोक्त कार्ये करावी. भगवान सूर्यनारायणाची आराधना करण्यासाठी गायत्री मंत्र म्हणावा. शुद्ध चित्ताने सूर्याला अर्घ्य द्यावे. कुशासनावर बसून शक्य तितका श्रीदेवीच्या ध्यानासहित गायत्रीचा जप करावा. संध्येच्या तर्पणात उपस्थानादी सर्व गोष्टी प्रातःकालीन संध्येप्रमाणेच कराव्यात. हिचे ऋषी वशिष्ठ विष्णुरूपा सरस्वती देवी आहे. सायन संध्येत याचा उपयोग करावा. मग स्वपुरुष, सामदेव, मंडल, हिरण्यगर्भ, परमात्मा, सरस्वती, वेदमाता, सांकृती, संध्या, वृद्धा, विष्णुरूपिणी, उषसी, निमृजी, सर्वसिद्धिकारिणी, सर्व मंत्राधिपतिका या नावांचे उच्चार करून तर्पण करावे. हा श्रुतीसंमत विधी आहे. या संध्येच्या अनुष्ठानाने देवी प्रसन्न होऊन भक्तीची मनोकामना पूर्ण करते. गायीचे पापनाशक व श्रेष्ठ फलदायक पुरश्चरण ऐक. पर्वताच्या अग्रभागी, नदीतटावर, बिल्बवृक्षाखाली, जलाशय, गायीच्या गोठ्यात, देवालयात, पिंपळ वृक्षाखाली, उद्यान, तुलसीवन, पुण्यक्षेत्री, गुरुग्रही किंवा एकांत जागी बसून गायत्रीचे पुनरुच्चारण करावे. हे ब्राह्मण गायत्रीची उपासना करतात. जे ब्राह्मण गायत्रीची उपासना करतात ते शाक्त म्हणवले जातात. आत्मशोधनासाठी 3 लाख किंवा 1 लाख गायत्रीचा जप करावा. हे श्रुतीसंमत आहे. आत्मशुद्धीशिवाय सर्व कार्ये निष्फल होतात. तपाने शरीर कष्ट व्हावे व पितर तसेच देवांचे तर्पण करावे. तसेच शरीर शुद्धीसाठी कृच्छ व्रत किंवा चांद्रायण व्रत करतात. आता अन्नशुद्धी विषयी ऐक. अयाचित, उच्च, शुक्ल आणि भिक्षावृत्ती या 4 जीविका तांत्रिकांनी आणि वैदिकांनी सांगितल्या आहेत. शुद्ध भिक्षांना आणून त्याचे 4 भाग करावेत. एक ब्राह्मणाला, दुसरा गाईला, तिसरा अतिथीला व चौथा भाग कुटुंबियासमवेत ग्रहण करावा. अन्नावर गोमूत्राचा शिडकावा करावा. गृहस्थाने 8 ग्रास, वानप्रस्थीने 4 ग्रास तर ब्रह्मचारी कितीही ग्रास ग्रहण करू शकतो. विश्वामित्रांच्या मते 32 लाख गायत्री जप करावा. ज्या कर्माने प्राण जाण्याची शक्यता आहे ते कर्म योग्य समजू नये. शुक्ल पक्षात पुनरुच्चारण करावे. प्रथम स्वस्ती वाचन व नांदीमुख श्राद्ध करावे. ब्राह्मणांना भोजन व वस्त्रदान करावे. शिवालयात पश्चिमाभिमुख बसून जप करावा. काशी, केदारनाथ, महाकाल, नाशिक व त्र्यंबक ही 5 महत्त्वाची ठिकाणे मांडली गेली आहेत. कुर्मासन सर्वत्र सिद्धपीठ आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत समान रूपाने जप करावा. कमी किंवा अधिक करू नये. प्रातःकालापासून माध्यान्हापर्यंत जप मन एकाग्र करून ध्यान व मंत्रार्थाचे चिंतन करावे. घृत, खीर, तीळ, बिल्बपत्र, पुष्प व मध यांच्याद्वारे दशांश होम करावा. माध्यान्ही अल्पभोजन करावे. मौन राहावे. त्रिकाल स्नान करावे. मन एकाग्र करून पाण्यात 3 लाख जप करावा. सूर्योदयाच्या वेळी नित्य स्नान करून गायत्रीचा 1000 जप करावा. त्यामुळे आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व धनप्राप्ती होते. 1 दिवस नुसते पंचगव्य सेवन करावे. 1 दिवस वायुभक्षण करून राहावे. 1 दिवस ब्राह्मणाने बनविलेले सिद्ध अन्न भक्षण करावे. गंगातीर्थात स्नान करावे. त्यामुळे पुण्याची प्राप्ती होते. येथेच 115वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 116वा अध्याय. प्राण अग्निहोत्र.
श्री नारायण म्हणाले, ब्रह्मर्षी पुरश्चरणाबरोबरच वैश्वदेव यज्ञाची पद्धतही ऐक. देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ हे 5 वैश्वदेव यज्ञ आहेत. गृहस्थाच्या घरात चूल, जाते, झाडणी, उखळ, भोजनासाठी प्रज्वलित केला जाणारा अग्नी, दळण्यासाठी, धान्य कुटण्यासाठी व जलपात्र ठेवण्यासाठी जी जागा वापरली जाते, तेव्हा जी हत्यारूपी 5 पापे नित्य होतात, त्याच्या शांतीसाठी वैश्वदेव यज्ञ करावा लागतो. चूल, लोहपात्र, भूमी, मृत्तिका पात्र, कुंड व वेदी यावर वैश्वदेव करू नये. तसेच अग्नी प्रज्वलित करण्यासाठी हाताने, सुपाने किंवा मृगचर्माने वारा घालू नये. मुखाने फुंकून अग्नी प्रज्वलित करावा, कारण अग्नीची उत्पत्ती मुखाने झाली आहे. वस्त्राने अग्नी प्रज्वलित केला तर रोग, सुपाने केला तर धनाचा नाश, हाताने केला तर मृत्यू होतो. मुखाने फुंकर घातली तर कर्माची सिद्धी निहित असते. फळे, दही, घृत, मूल, शाक व जल इत्यादींनी बली वैश्वदेव करावा. हे पदार्थ नसतील तर काष्ठ, मूल आणि तृणादींच्या द्वारे करावा. घृतयुक्त हव्याने हवन करावे. तैल किंवा लवणादी क्षार पदार्थांनी करू नये. घृत नसेल तर दही व दूध यांनी युक्त अशा पदार्थांनी, तसेच त्यांचाही अभाव असेल तर जलमिश्रित पदार्थांनी करावा. कोरडे किंवा शिळे अन्न हवनासाठी घेऊ नये, त्यामुळे कष्ट, रोग व दारिद्र्य प्राप्त होते. प्रथम राखयुक्त निखारे काढून उत्तर दिशेला फेकावे, नंतर क्षाररहित वस्तूंनी हवन करावे. बली वैश्वदेव केल्याशिवाय भोजन करू नये. वैश्वदेव करण्यापूर्वी कोणी भिक्षेला आला तर प्रथम वैश्वदेवासाठी भाग काढून ठेवावा व नंतर भिक्षा वाढावी. वैश्वदेव न करण्याने प्राप्त दोषांचे शमन करण्यास भिक्षुक समर्थ असतो, पण भिक्षुकाचा अपमान केल्याने होणाऱ्या दोषाला वैश्वदेव शांत करू शकत नाही. यती व ब्रह्मचारी हे सिद्ध अन्नाचे अधिकारी आहेत. त्यांना भोजन न देता ते स्वतः जेवतात, त्यांना दोष लागतो. बली वैश्वदेवानंतर गोग्रास द्यावा. गोग्रासाने गाय तृप्त होते. माता, पिता, गुरु, भ्राता, प्रजा, दास, अतिथी व अभ्यागत अग्नी यांचे पोषण करावे. प्राणाग्निहोत्र म्हणजे काय ऐक. हृदयरूपी कमलावर अग्निमनाची व वायूची दोरी समजून मंथन करून अग्नी प्रकट करणे. नेत्रांचा अर्ध्वयू बनवून यज्ञाची भावना मनात आणणे. तर्जनी, कनिष्ठिका आणि अंगठ्याने प्राणरूपी अग्नीला आहुती देणे. मध्यमा, अनामिका आणि अंगठ्याने अपानाला, तर कनिष्ठिका, अनामिका आणि अंगठ्याने व्यानाला, कनिष्ठिका, तर्जनी आणि अंगठ्याने उदानाला, सर्व बोटांनी समान वायूला आहुती द्याव्यात. प्रथम प्रणव आणि शेवटी स्वाहा शब्द उच्चारावा. उदाहरणार्थ ओम प्राणाय स्वाहा म्हणावे. मुखात अहवतीय, हृदयात गार्हपत्य, नाभीत दक्षिणाग्नी, अधोभागी सभ्य आणि अवस्थ अग्नी प्रतिष्ठित आहे असे समजावे. वाणीला होता, प्राणाला उद्गाता, चक्षुला अर्ध्वयू, मनाला ब्रह्मा, श्रोत्राला अग्नी, अहंकाराला यज्ञीय पशु, प्रणवाला दूध मानावे. गृहस्वामी ज्याच्या ताब्यात असतो ते भाव पत्नी मानावेत. वक्ष म्हणजे वेदी, रोम, कुश, दोन्ही हात सुख, श्रवाहोत या मंत्राचे ऋषी कंचना समान वर्णाचे शुद्धाग्नी, देवता सूर्य आणि छंद गायत्री मानावा. ओम प्राणाय स्वाहा मंत्रानंतर म्हणावे की हे हवी आदित्यासाठी आहे. अपान मंत्राचे ऋषी गायीच्या दुधाप्रमाणे श्वेतवर्णीय, श्रद्धाग्नी, देवता सोम व छंद उष्णिक आहे. ओम अपानाय स्वाहा इदम सोमाय नमः म्हणजेच हा सोमासाठी आहे, माझ्यासाठी नव्हे. व्यान मंत्राचे ऋषी कमलवर्णीय असून आख्यात अग्नी आहेत. देवता अग्नी व छंद अनुष्ठुभ. उदान मंत्राचे ऋषी गोपवर्णीय, देवता अग्नी, वायू व छंद बृहती आहे. समान वायूच्या मंत्राचे ऋषी विद्युतवर्णीय, विरूपकाग्नी, देवता पर्जन्य व छंद पंक्ती आहे. 6वी आहुती द्यावी. तिच्या मंत्राचे ऋषी वैश्वानर नामक महान अग्नी, छंद गायत्री, देवता आत्मा व शेवटी ओम परमात्मने स्वाहा इदमात्मने न मम
असे म्हणावे. या यज्ञाने बाह्य भावाची प्राप्ती होते. येथेच 116वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 117वा अध्याय. प्राजापत्यादी व्रत. ओम अमृतापिधानमसी हा मंत्र म्हणून आचमन करावे. नंतर उच्छिष्टात ज्यांचा भाग असतो त्यांना उरलेले अन्न अर्पण करावे. म्हणावे, माझ्या वंशात जन्म घेतलेले जीव, नोकर चाकर तसेच जे कोणी माझ्याकडून अन्नाची अपेक्षा करतात त्या सर्वांनी पृथ्वीवर ठेवलेल्या या अन्नाने तृप्त व्हावे. जे माझ्याकडून जलाची अपेक्षा करतात त्या स्वर्ग व नरकातील पितरांनी या जलाने तृप्त व्हावे. नित्य त्रिकाल पूजा, जप, तप, तर्पण, होम, हवन, ब्राह्मण भोजन म्हणजेच पुनश्चरण होय. देवऋण, ऋषीऋण व पितृऋण या 3 ऋणांतून मुक्त व्हावे. ब्रह्मचर्य पालन करण्याने ऋषी ऋणातून तिलोदक देण्याने, पितृऋणातून तर यज्ञ केल्याने देवऋणातून मुक्त होता येते. त्याचप्रमाणे आपल्या आचारधर्माचेही योग्य पालन करावे. दूध, फळे, भाज्या, हविष्य यांचा आहार घ्यावा. भूमीवर झोपावे. मौन व ब्रह्मचर्य पाळावे. त्रिकाल स्नान, नीचकर्माचा त्याग, पूजन, दानधर्म, आनंद, स्तुती, कीर्तन, नैमित्तिक कर्मे, गुरु व देवांवर विश्वास हे 12 धर्म गृहस्थाने पाळावेत. सूर्यासमोर जप करावा. देवप्रतिमा किंवा अग्नीचे पूजन करावे. आपल्या सर्व कर्माचे निष्काम भावनेने पालन करावे. भूतदया ठेवावी. स्वाध्यायाभ्यासन म्हणजे गायत्री पुनश्चरणात प्रथम प्राजापत्य व्रत करावे. या व्रतात 3 दिवस सकाळी, 3 दिवस सायंकाळी, 3 दिवस पुन्हा सकाळी सहज न मागता जे काही मिळेल तेच खावे. पुन्हा 3 दिवस उपवास करावा किंवा जलाहार करावा. चांद्रायन व्रतात प्रातःस्नान, नंतर पिंडादी आणि कर्मे करावी. नंतर माध्यान्ही किंवा रात्री 4 घास भोजन घ्यावे. अतिचांद्रायन व्रतात नियमपूर्वक राहून माध्यान्ही 8 ग्रास हविष्याचा आहार घ्यावा. रुद्र, आदित्य, वसुगण, मरुद्गण, पृथ्वी इत्यादी सर्व देवता या व्रताचे पालन करतात. हे व्रत मनापासून व विधीपूर्वक केल्याने रात्रीतून देहाच्या आतील त्वचा, अभ्रूक, पिशित, अस्थी, मेद, मज्जा आणि नसा इत्यादींना तेजस्वी बनवते. हे धातू 7 दिवसात शुद्ध होतात. या व्रतामुळे असे धातू शुद्ध झाले की त्या मनुष्याची सर्व कार्ये सफल होतात. नेहमी अंतःकरण प्रसन्न ठेवावे. सत्य बोलावे. जितेंद्रिय होऊन नेहमी चांगलेच काम करावे. म्हणजे जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. सर्व कर्मे सोडून 3 रात्री उपवास करावा. कारण व्रत किंवा मंत्र जप करण्यापूर्वी देहशुद्धी करणे आवश्यक असते. येथेच अध्याय 117वा समाप्त होतो. आता सुरुवात करूया 118वा अध्याय. गायत्रीचे विविध प्रयोग. नारद म्हणतात, हे प्रभू, गायत्रीच्या शांती वगैरे प्रकारांविषयी सांगा. श्री नारायण म्हणाले, शांतीच्या प्रयोगामध्ये गृह, भूत व रोग इत्यादी प्रकारची शांती करतात. यासाठी प्रथम 1000 गायत्री मंत्र जपावा. नंतर दूधमय समिधा घेऊन होम करावा. शमीच्या समिधा श्रेष्ठ मानल्या जातात. त्याने सर्व दोषांची शांती होते. भूत व रोग यांच्या शांतीसाठी ओलावड, पिंपळ, शेर या वृक्षांच्या समिधा घ्याव्यात. त्यानंतर सूर्याला तर्पण करावे. गुडघ्यापर्यंत पाण्यात उभे राहून गायत्री मंत्र जपल्याने दोष नाहीसे होतात. गळ्यापर्यंत पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचा जप केल्यास मृत्यूचे भय राहत नाही. शनिवारी पिंपळाखाली बसून 100 वेळा जप केल्यास भूतरोग, अभिचारजन्य रोगांपासून मुक्ती मिळते. गुळवेलीच्या काड्यांचे एकसारखे तुकडे करून ते दुधात भिजवून आहुती दिल्याने मृत्युंजय हवन होते. त्यामुळे सर्व व्याधींचे निवारण होते. ज्वराचे शमन करण्यासाठी आंब्याची पाने दुधात भिजवून हवन करावे. गोड वेखंडाचे तुकडे दुधात बुडवून हवन केल्याने क्षयरोग नाहीसा होतो. दूध, दही व घृत यांनी हवन केल्यास यक्षम्यासारखा दुर्धर रोग बरा होतो. तसेच खिरीचे हवन करून सूर्याची उपासना केल्यानेही राजयक्षमा बरा होतो. सोमलतेची काडी गाठीजवळ कापून एकसारखे तुकडे करावेत. हे दुधात भिजवून अमावस्येला हवन केल्याने रोग बरा होतो. शंखवेल्याने हवन केल्याने कुष्ठरोग बरा होतो. आखाड्याच्या बियांनी हवन केल्याने अपस्मार दूर होतो.
क्षीरवृक्षांच्या समिधांनी हवन केल्याने उन्माद दूर होतो, तर औदुंबराच्या समिधांनी हवन केल्याने प्रमेह व क्षय बरा होतो. मध किंवा उसाच्या रसानेही प्रमेह दूर होतो. दूध, दही व तूप यांनी हवन केल्याने देवीचे निवारण होते. तसे कपिलेच्या तुपाने हवन केल्यानेही देवी रोग बरा होतो. औदुंबर, वड, पिंपळाच्या समिधांनी हवन केल्याने गायीगुरांचे रोग बरे होतात. जंगली वेतांच्या समिधांनी हवन केल्याने भूकंपादी आपत्ती टळून देशात सुख समाधान पसरते. गायत्री मंत्राच्या 100 वेळा जपण्याने मातीचे ढेकूळ अभिमंत्रित करून ज्या दिशेला फेकाल त्या दिशेने शत्रूचे भय राहत नाही. गायत्रीचा मानसिक जप शांती देऊन जातो. गायत्री मंत्राने अभिमंत्रित केलेले पाणी भूतप्रेतांच्या उपद्रवाला नष्ट करते. गायत्रीच्या 100 वेळा जपाने अभिमंत्रित केलेले भस्म कपाळी लावल्याने सर्व व्याधीमुक्तता होते. गायत्री जपाने फुलांची आहुती दिल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. मोगरा व साळीची आहुती दिल्याने भरपूर धन मिळते. तसेच बिल्बपत्र, बिल्बपुष्प, बिल्बफळ व खीर यांनी हवन केल्यानेही श्री प्राप्ती होते. तांदूळ, दूध, दही व तूप यांनी हवन केल्यास कन्या प्राप्ती होते. 7 दिवस लाल कमळांनी हवन केल्याने सुवर्ण प्राप्ती होते. अन्नधान्याच्या हवनाने अन्नधान्य प्राप्त होते. गायीच्या वाळलेल्या गोवऱ्यांनी हवन केल्याने पशुधन प्राप्ती होते. प्रियंगू, खीर व घृत यांच्या हवनाने प्रजा वश होते. खिरीचे हवन करून सूर्य अर्पण करावे व ऋतुस्नानता ब्राह्मण स्त्रीला भोजन दिल्याने पुत्र प्राप्ती होते. ओल्या समिधांनी हवन केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते. दुर्वा, दूध, मध व घृत यांच्या 100 आहुती 1 आठवडाभर केल्याने अपमृत्यू येत नाही. फक्त दुधाहार करून सप्ताहभर गायत्री मंत्र जपल्याने मृत्यूवर मात करता येते. निराहार व मौन राहून 3 दिवस गायत्री मंत्र जपल्याने मृत्यू टाळता येतो. ब्राह्मी वनस्पतींचा रस प्यायल्याने बुद्धी तेजस्वी होते. पलाश समिधांनी हवन केल्याने ब्रह्मज्ञान प्राप्ती होते. वेताची पाने, फुले, दूध व खीर यांनी हवन केल्याने पर्जन्यवृष्टी होते. भस्माच्या जलाने 100 आहुती दिल्याने महावृष्टी थांबते. मनुष्याचा प्रथम धर्म सदाचरण आहे. सदाचरणांची अधिष्ठात्री देवी गायत्री आहे. शुद्ध आचरणाने ती प्रसन्न होते व भक्ताला सुखी समाधानी ठेवते. म्हणून भारतीय संस्कृतीत आचरणाला विशेष महत्त्व आहे. येथेच 118वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 119वा अध्याय. गायत्रीचे स्वरूप. श्री नारायण म्हणाले, हे देवर्षी, सर्व अनुष्ठाने जर कष्टदायक वाटली तर करू नयेत, पण गायत्रीचे एकमात्र अनुष्ठान द्विजाने करावे. आता मी तुला गायत्रीचे वर्ण, ऋषी, छंद व देवता यांचे वर्णन ऐकवितो. वामदेव, अत्री, वशिष्ठ, कण्व, पाराशर, विश्वामित्र, कपिल, शौनक, याज्ञवल्क्य, भरद्वाज, जमदग्नी, गौतम, मुद्गल, वेदव्यास, लोमश, अगस्त्य, कौशिक, वत्स, पुलस्त्य, मांडूक, दुर्वास, नारद आणि काश्यप हे ऋषी आहेत. गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप, जगती, अतिजगती, शक्करी, धृती, अधिधृती, विराट, प्रस्तारकृती, प्रकृती, आकृती, विकृती, संस्कृती, अक्षरपंक्ती, भुवः, स्वः आणि ज्योतिष्मती असे 24 छंद आहेत. अग्नी, प्रजापती, चंद्र, ईशान, सावित्री, आदित्य, बृहस्पती, मित्रावरून, भग, ईश्वर, गणेश, त्वष्टा, पूषा, इंद्राग्नी, वायू, वामदेव, मैत्रावरून, वैश्वदेव, मार्मृक, विष्णू, वसुगण, रुद्रगण, कुबेर, अश्विनी कुमार या 24 वर्णाच्या 24 देवता आहेत. वामदेवी, प्रिया, सत्या, विश्वा, भद्रा, विलासिनी, प्रभावती, जया, शांता, कांता, दुर्गा, सरस्वती, विद्रुमा, विशालेशा, व्यापिनी, विमला, तमोपहारिणी, सूक्ष्मा, विश्वयोनी, वशा, पद्मालया, परा, शोभा, भद्रा, त्रिपदा या 24 वर्णाच्या शक्ती आहेत. चंपा किंवा मोगरा, आळशीची फुले, स्फटिक,
कमलपुष्प, तरुण, सूर्य, कुंद, शंख, प्रवाळ, पद्मपत्र, पद्मराग, इंद्रनीलमणी, मुक्ता, कुंकुम, अंजन, लाल, वैडूमणी, हरिद्राकुंद, दूध, सूर्यकांती, शुकपुच्छ, शतपत्र, केतकी पुष्प, मल्लिका पुष्प व कुड्याचे पुष्प हे या वर्णाचे रंग आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, रंग, रस, रूप, गंध, स्पर्श, उपस्थ, वायू, पाद, पाणी, वाणी, प्राणजिव्हा, चक्षु, त्वचा, क्षोत्र, प्राण, अपान, व्यान व समान ही 24 वर्णाची तत्वे आहेत. सुमुख, संपुट, वितत, विस्तृत, द्विमुख, त्रिमुख, चतुर्मुख, पंचमुख, षण्मुख, अधोमुख, व्यापंकाजली, षटक, यमपाश, ग्रथित, सन्मुखोन्मुख, विलंब, मुष्टिक, मत्स्य, कूर्म, वराह, सिंहक्रांत, महाक्रांत, मुद्गर व पल्लव या वर्णाच्या मुद्रा आहेत. गायत्रीच्या चतुर्थ चरणात पुढील महामुद्रा सांगितल्या आहेत. त्रिशूल, योनी, सुरभी, अक्षमाला, लिंग व कमल या सूर्यरूप महारुद्रा सदैव भक्तांना कीर्ती व कांती देतात. 120 अध्याय 119वा अध्याय समाप्त होतो. आता 120वा अध्याय सुरुवात करूया. गायत्री कवच. नारद म्हणाले, हे प्रभो, आपण सर्व शास्त्र, पुराणे, वेद, कला व विद्या यांचे निर्माते आहेत. मला जीवाच्या मुक्तीचा मार्ग कोणता? त्यांना ब्रह्मज्ञान कशाने मिळेल? त्यांच्या देहाचे मनुष्य जन्माचे सार्थक कशाने होईल ते सांगा. श्री नारायण म्हणाले, देवर्षी, एका जीवाच्या मुक्तीसाठी व जीवनाचे सार्थक होण्यासाठी गायत्री कवच हा एक गूढ उपाय आहे. त्याच्या पठणाने सर्व पापे नष्ट होतात. पाठ करणारा देवी स्वरूप होतो. गायत्रीचे बीज भर्ग आहे. ती स्वयं शक्ती आहे, बुद्धिदात्री आहे, विनियोग मोक्ष कामना आहे. 4 वर्णांचे हृदय, 3 शरीर, 4 शिखा, 3 कवच, 4 नेत्र आणि 4 वर्णांनी सर्वांग सुंदर आहे. रत्नांची कांती, 5 मुखांवर तेज, 3 नेत्र, चंद्राप्रमाणे सुंदर मुकुट परिधान केलेली अशी देवी गायत्री दशदिशांपासून माझे रक्षण करो. माझ्या पायांचे रक्षण, तत्पद जांघांचे सवितू, कटिप्रदेश वरेण्य, नाभी भर्ग, हृदय देवस्य, गाल धीमहि, नेत्र धिय, ललाट य, मूर्धा न, शिखा प्रचोदयात, शिर तत्, भाल सकार, नेत्र विकार, कपोल तुकार, नासपुटे वकार, मुख रेकार, वरचा ओठ विकार, खालचा ओठ येकार, मुख मध्य भकार, हनुवटी गोकार, कंठ देकार, खांदा बकार, दक्षिण हात स्तकार, वाम हात धिकार, हृदय मकार, उदर हिकार, नाभिदेश विकार, कटियोकार इत्यादी सर्व अवयवांचे रक्षण करो. असे हे दिव्य कवच अनेक संकटांचा नाश करते. अथर्वोक्त गायत्रीचे ध्यान पिंड व ब्रह्मांड यांच्या ऐक्याने करावे. एकांतवासामध्ये आसनावर बसून गायत्री कवचाचे ध्यान करावे. येथेच 120वा अध्याय समाप्त होतो आणि आपला व्हिडिओसुद्धा येथे समाप्त होतो. तर पुढील व्हिडिओमध्ये 121 ते 128 पर्यंत अध्याय आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तर त्यानंतर श्री सुक्तम आहे, प्राकृत आहे. जर ऐकायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लक्ष्मी स्तोत्र, दुर्गा स्तोत्र, महालक्ष्मी कवच, सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र, बरेच स्तोत्र आहेत प्राकृतमध्ये. ते जर ऐकायचे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, तर मी नक्की व्हिडिओ बनवेल. तर चला आता येथेच थांबूया. ओम दुर्गायै नमः. धन्यवाद.